तर मला इथं जेव्हा जनावरांच्या गोठ्यात शाळा असायची नाही का, व्यंकटराव कुलकर्णी माझे गुरुजी होते. गाई म्हशी रानात गेल्या की शेण काढायचं, झाडून काढायचं, फाटक्या करून पडायच्या, पोत्यावर बसून शाळा भरायची. आणि संध्याकाळी गाई म्हशी रानातून चरून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी असते ना, ती शाळेची बेल माहित नव्हतं. आणि चौथीच्या नंतर बाहेर पडताना हेच ते ठिकाण आहे. चिखल असायचा, इथून काळगाव मार्गे, मांजरी मार्गे औसा रोडला जायचं 18 किलोमीटर. तर मला अजून आठवतं की मी गोपाळबाला इथं पाया पडायला आलो. वय वर्ष 9, कळायचं नाही. पण गोपाळबाच्या त्या मातीच्या ढिगावर तुळशी असायच्या भोवताली सगळं. महाराजांच्या हाताला त्या पायाने तिथं स्पर्श झाला. तर तिथं मी प्रार्थना करताना असं म्हणत असे की देवा मला सद्बुद्धी दे, पहिलं मागणं. दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको, दुसरं मागणं. आणि तिसरं मागणं, माझा पहिला नंबर येऊ दे, तो तुला नारळ फोडेल.